कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, बिरसा फायटर्स. अपक्षात निवडणूक लढवणार सुशील कुमार पवार. शहादा बिरसा फायटर्स तर्फे लोकसभा निवडणूक 2024चा जाहीरनामा व घोषणापत्र ठरवण्यासाठी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी झूम मीटिंग आयोजित करण्यात आली. बिरसा फायटर संघटना 2 लोकसभा लढवणार असून नंदुरबार व दिंडोरीचे लोकसभा उमेदवार निश्चित झाले असल्यामुळे कोणत्याही पक्षाला व पक्षाच्या उमेदवारांना बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यायचा नाही, असे मीटिंगमध्ये ठरवण्यात आले. अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा मागत आहेत, तर पक्षांना बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यायचे नाकारले आहे. बिरसा फायटर्सचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार पवार हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्याची जनतेतून वाढती पसंती बघून अनेक राजकीय पक्षांनी सुशील कुमार पवार यांना आमच्या पक्षातर्फे निवडणूक लढवा, आम्ही तुम्हाला बी फॉर्म देतो अशी ऑफर देऊ केली. तुमचे पक्ष आमच्या आदिवासी भागात चालणार नाहीत, आमचे बिरसा फायटर्सच आमच्या भागात चालेल. बिरसा फायटर्सला लोकांनी स्वीकारलेला आहे, त्यामुळे मला तुमच्या पक्षाची तिकीट नको, आम्ही अपक्ष लढवण्यास सक्षम आहोत, असे सांगत सुशील कुमार पवार यांनी अनेक पक्षाची ऑफर नाकारली आहे. मीटिंगमध्ये बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे, राज्य उपाध्यक्ष गणेश करडे, सचिव संजय दळवी, प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भारत पवार, नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडणीस, नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पवार, नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पवार, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, धडगाव तालुकाध्यक्ष अजय पळवी, बारक्या पावरा मनीषा पंधरे, संजय पावरा गौतम पावरा, करण पावरा रवींद्र पावरा, गोपाल भंडारी, राकेश वळवी मालेगाव तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर मोरे नाशिक उपाध्यक्ष, हिरालाल गायकवाड वडगाव अध्यक्ष, राहुल चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.